आणि हे सगळं पूर्ण करण्याकरता तुम्ही कशा प्रकारच्या उपाययोजना राबवलेल्या आहेत किंवा काय करता या सगळ्यासाठी तुम्ही? या ठिकाणी सामान्य माणसांसाठी नेमकं काय होणार आहे? खरं तर अनेक अशा प्रकारच्या संस्था काम करतायत. कोऑपरेटिव्ह संस्था आहेत, प्रायव्हेट बँक्स आहेत, सरकारी बँका आहेत आणि मागच्या 5-7 वर्षापासून केंद्र सरकारचे जे प्रयत्न सुरू आहेत की प्रत्येक व्यक्तीचं बँक अकाउंट असलं पाहिजे आणि म्हणूनच जनधन योजनेची सुरुवात झाली होती आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचं बँक अकाउंट सुद्धा तयार झालेलं आहे. पण त्यातले किती अकाउंट ऍक्टिव्ह आहेत हे तपासणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. जरी बँक अकाउंट ओपन झाले असले तरी ऍक्टिव्ह अकाउंटची संख्या खूप कमी आहे. सामान्य लोकांना त्याचं महत्त्व अजून देखील माहिती नाही. खास करून ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागातला सुद्धा काही वर्ग असा आहे की ते अजूनही बँकांशी तेवढी त्यांची नाळ जोडली गेलेली नाही. म्हणून आम्ही असा प्रयत्न करणार आहोत की शेवटच्या घटकापर्यंत सुद्धा बँकिंगच्या माध्यमातून आम्ही पोहोचणार. त्यांना बचतीचं महत्त्व समजावून सांगून जे काही त्यांना पॉसिबल असेल ती बचत त्यांना करायला शिकवणार. पण निव्वळ बचत करून उपयोग होणार नाही. तर त्या बचतीचं रूपांतर जर गुंतवणुकीत झालं तरच त्यांना आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाण्याचा मार्ग दिसू शकतो. म्हणून या संस्थेची निर्मिती झालेली आहे. मग आपण नेमकं काय करणार आहोत, उपाययोजना काय करणार आहोत? तर इथं काहीच वेगळ्या गोष्टी हाताळाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर काही नाविन्यपूर्ण योजना मार्केटमध्ये घेऊन यावं लागणार आहे. जर ग्राहक बँकेपर्यंत येत नसेल तर बँक ग्राहकाच्या दारात गेली पाहिजे. या पद्धतीचे काही मॉडेल्स आम्ही राबवणार आहोत आणि त्याच्यामध्ये बँकिंग मित्र ही एक नवीन संकल्पना आहे. तर आपला प्रत्येक एक्झिक्युटिव्ह हा ग्राहकाच्या दारामध्ये जाईल, त्याला बचत आणि गुंतवणुकीचं महत्त्व समजावून सांगेल. त्याचबरोबर त्याला जे काही कुठले अकाउंट्स ओपन करायचे असतील मग सेव्हिंग अकाउंट पासून सुरुवात होईल. सेव्हिंग अकाउंट त्याचं सुरुवात करून त्याला वेगवेगळे प्लॅन्स बँकेचे एक्सप्लेन केले जातील. मग त्यामध्ये खास करून स्मॉल सेव्हिंगमध्ये RD योजना, रिकरिंग डिपॉझिट याच्यापासून त्याची सुरुवात होईल आणि या RD योजनामध्ये सुद्धा नाविन्यपूर्ण गोष्टी कशा आणता येतील ज्याच्यामुळं त्याला बचत करण्याची सवय लागेल, त्याला आवड निर्माण होईल आणि तो दर महिन्याची बचत अगोदर काढून ठेवेल. या पद्धतीसाठी मग आम्ही त्यासाठी ग्राहकांना थोडंसं फायनान्शियल लिटरेट करण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे फक्त संस्थेबरोबर जोडला गेलेला कामगार किंवा कर्मचारी वर्गाला फायनान्शियल लिटरेट न करता तो ग्राहकांपर्यंत सुद्धा पोहोचवलं पाहिजे. ग्राहकाला जर त्याचं महत्त्व समजलं तर निश्चितपणे तो बचत आणि गुंतवणुकीकडे त्याचा ओढा निर्माण होईल. या दृष्टीने आम्ही देखील प्रयत्न करत आहोत. नक्कीच. ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की कशा प्रकारे तुमची ही संस्था काम करते, तर मला असं विचारायचंय की बरीच कामं तुम्ही आतापर्यंत केलेली आहेत, वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा तुम्ही राबवताय आता. मात्र सहकार क्षेत्रातील आदर्श म्हणून खरं तर तुम्ही कोणत्या संस्थेकडे पाहता? आदर्श कुठली संस्था आहे तुमच्यासाठी? सहकार क्षेत्रामध्ये जरी अनेक घोटाळे होत असतील आणि सहकार क्षेत्राकडे सध्या संशयानं पाहिलं जातंय, बरोबर, कारण खूप संस्था मोडकळीस आलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या पतसंस्था आणि मल्टीस्टेट संस्था ज्या कार्यरत आहेत, या ज्या ठिकाणी संस्था कार्यरत आहेत त्या ठिकाणी बऱ्याच वेळा कुंपणानं शेत खाल्लेलं आहे. म्हणजे संस्था चालकांनी संस्था बुडवलेल्या आहेत अशी प्रकर्षणाचं निदर्शनास आलेलं आहे, बरोबर. त्याचबरोबर बऱ्याचशा संस्था ह्या राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींनी सुरुवात केल्या होत्या आणि मग त्यांनी आपल्या जवळच्याच लोकांना कर्ज वाटप केलं आणि त्या कर्जाची वसुली केलीच नाही, डेलिबरेटली कर्जाची वसुली केली नाही आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या रकमा अडकल्या आणि त्याचा फटका सामान्य लोकांना बसलेला होता. म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं विचार केलेला आहे तो असा आहे की ही जी सगळी आपल्यासमोर आव्हानं आहेत त्या आव्हानावरती मात कशी करता येईल आणि आपण वेगळ्या पद्धतीने काम कसं उभं करता येईल. मग आम्ही त्या सगळ्या कारणांचा शोध घेतलेला आहे. कुठलीही संस्था डबघायला काय येते, कुठल्याही संस्थेमध्ये लॉस का होतो आणि कुठल्या संस्थेवरती RBI कडून निर्बंध का लावले जातात, या सगळ्या कारणांचा आम्ही बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपली संस्था वेगळी कशी ठरेल, ज्या कारणामुळे त्या संस्था डबघायला आलेल्या आहेत आणि सर्वसामान्य लोकांचा पैसा अडकलेला आहे, तर या संस्थांचा पैसा सभासदांचा पैसा अडकू नये आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांनी ठरवलेलं जे काही ध्येय असेल त्याचं ते पूर्ण करण्यासाठी आपल्या संस्थेची त्याला निश्चितपणे मदत होईल. नक्कीच. मला पुढे असा प्रश्न विचारायचा आहे की सध्या सहकारी बँकिंग क्षेत्रापुढे बऱ्याचशा अडचणी आहेत ज्या तर आपण जाणून घेतल्या, ज्या तुम्ही आम्हाला सांगितल्या. मग हे सगळं असताना तुमचा इतका अट्टहास का की हे सगळं तुम्हाला करायचे, इतक्या उपाययोजना तुम्हाला करायच्या आहेत, अजून बरीच आव्हानं तुम्हाला पेलायची? नक्कीच. कशा पद्धतीनं तुम्ही तयार आहात? तुमची टीम कशी तयार आहे या सगळ्यासाठी? आमची टीम त्यासाठी नक्कीच तयार आहे. तुम्ही मगाशी पण मला विचारलं होतं की या बँकिंग सेक्टरमध्ये किंवा सहकार क्षेत्रामध्ये काय आदर्श आहेत, तर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अशा अनेक संस्था आहेत
की ज्यांनी आदर्शवत काम केलेलं आहे. म्हणजे जरी सहकारामध्ये स्वाहाकार झाला असला तरी सुद्धा अनेक संस्था आहेत की ज्यांनी आदर्शवत काम उभा केलेलं आहे. मी मगाशी नाव घेतल्याप्रमाणे पुण्यातली कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक आहे, जनता सहकारी बँक आहे, त्याचबरोबर मुंबईची सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक आहे. त्याचबरोबर पतसंस्था सेक्टरमध्ये जर पाहिलं तर शिवशक्ती नावाची एक पतसंस्था आहे, शिवकृपा नावाची एक पतसंस्था आहे, त्याचबरोबर ज्ञानदीप नावाची एक पतसंस्था आहे, ज्या मागील 30, 40, 50 वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्यांचा वटवृक्ष झालेला आहे. म्हणजे या लोकांनी जे संस्थापक संचालक होते त्यांनी खूप प्रामाणिकपणे संस्था उभ्या केल्या आणि त्या वाढवल्या सुद्धा, बरोबर. आणि म्हणून त्या संस्थावरती लोकांचा ट्रस्ट आहे, विश्वास आहे. हे जसं सहकारी संस्थांच्या बाबतीत आहे तसं अनेक कारखाने सुद्धा आहेत. सहकारी साखर कारखाने आज सुद्धा जरी सहकारी कारखानदारी मोडीत काढून अनेक राजकीय लोकांनी त्याचं खाजगीकरण केलं, पण तरी सुद्धा अजून कितीतरी संस्था आहेत की ज्या आदर्शवत काम करतायत. म्हणूनच आम्ही हा अट्टाहास केलेला आहे की आपण सुद्धा काहीतरी वेगळं करून दाखवू. म्हणजे सहकारी संस्थांमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे जे संचालक असतात किंवा जे चेअरमन बनतात हे संस्थेमध्ये येणाऱ्या सभासदांचा जो पैसा आहे तो माझ्याच बापाचा पैसा आहे, त्या पद्धतीनं ते वापर करत असल्यामुळे संस्था डबघायला आलेल्या आहेत. आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करतोय. सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठलाही संचालक हा मालक नाही.